तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर आज आपण बघणार आहोत 60 डेजची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, असिस्टंट टेक्निशियन आणि सीनियर टेक्निशियनच्या एक्झामसाठी। तर महापारेषण आणि महावितरण दोन्हीच्या एक्झामसाठी हे तुम्हाला फार उपयोगी होणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो सगळ्यांना की व्हिडिओ कंप्लीट बघा, कारण 20 मिनिटाची व्हिडिओ असते आणि दुसऱ्या मिनिटालाच लगेच कमेंट येते की हे कुठे आहे सर, हे कसं करायचं। तर त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा। या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी टाकल्यात विचार करूनच टाकल्यात मी, कारण त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत। तर त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा आणि त्यानंतर जर तुमचे काय डाऊट्स असतील तर बिनधास्त विचारा, तुमचे कमेंटचे उत्तर देतोच, पण आधी व्हिडिओ कंप्लीट बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल पूर्णपणे। तर व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत आपण, सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट आपण टॉपिक्स बघणार आहोत। त्याच्यामध्ये मी 2024चे जे आता पेपर झालेले रिसेंटली, जी एक्झाम कॅन्सल झाली ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्या अनुषंगाने आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स काय काय आहेत ते समजतील। सोबतच 2016 आणि 17चा पण पेपर मी खास ॲनालिसिस केला, त्याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स होते ते आणि त्याच्यावरून दोन्हीचे कॉमन जे टॉपिक्स असतील ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया आणि ते अभ्यास करायचा प्रयत्न करूया। त्यानंतर ऑल ओव्हर इंडियाचे जे आपले टेक्निशियनचे जे पेपर होतात इलेक्ट्रिशियनचे वगैरे, त्याच्यामध्ये कुठले सगळ्यात जास्त टॉपिक आहे की जेणेकरून आपल्याला शुअर शॉट कन्फर्मेशन एक खात्री होईलच की ह्या लेवलला कुठल्या आपले जे टेक्निशियनचे जे पेपर आहेत तिथे कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स येतात आणि कुठले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते। तर त्यामुळे एवढा डिटेल ॲनालिसिस मी केलेलं आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कुठेच तुम्हाला ह्या लेवलचा जो काय कंटेंट आज मिळणार तो कुठेच मिळणार नाही, त्यामुळे डेफिनेटली फायदा होईल तुम्हाला। क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल काय असेल हा एक क्वेश्चन होता। नॉन टेक्निकलची प्रिपरेशन कुठून करायची, कारण पहिल्यांदाच काही जण ही व्हिडिओ बघतील, बऱ्याच जणांपर्यंत ही व्हिडिओ शेअर होईल। फर्स्ट टाइमच जे बघतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण डिस्कस करूया। त्यानंतर 60 डेजची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघूया। आजच्या तारखेपासून पुढे एक टेंटेटिव्ह आपण बघूया, 60 दिवसानंतर आपली एक्झाम होईल। तर त्यानंतर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय काय असेल, कुठले बुक्स यूज करायला पाहिजे आणि कुठली टेस्ट सिरीज आपल्याला प्रॅक्टिससाठी बेस्ट आहे, ते सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक एक करत डिस्कस करूया, ठीक आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट बघूया। 2024चा पेपर ॲनालिसिस मी केलं आहे, जेवढे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल होते त्याच्यावरून टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सीनियर टेक्निशियन ह्या पेपरपैकी। ओके, एईचे डीवायचे वगैरे पेपर कन्सिडर केले नाहीत कारण ते हायर लेवलचे आहेत। टेक्निशियनसाठीचे हा व्हिडिओ कम्प्लिटली आपला असणार आहे। सगळ्यात जास्त टॉपिक जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे इलेक्ट्रिकल वायरिंग, केबल्स आणि केबल जॉईंट, हे मी एकत्रच ठेवलेले आहेत। इलेक्ट्रिकल वायरिंग कदाचित तुम्ही वेगळा पकडाल, केबल्स वेगळा पकडाल, पण हे सगळे मी एकत्रच कन्सिडर करून जो काय आहे तो 13 क्वेश्चन टोटल आलेले होते। म्हणजे आपली घरची जी काय वायरिंग असते, कन्सेल्ट कंड्यूट वायरिंग असेल, PVC असेल त्याच्यामध्ये, किंवा डिफरंट टाईपच्या ज्या काय वायरिंग आहेत आपल्या, किंवा 3 फेज 4 वायर असेल त्याचे कलर कोडिंग काय, अशा टाईपचे क्वेश्चन। त्यानंतर केबल्समध्ये आपल्याला जे काय अंडरग्राऊंड केबल्स असतील त्याचे लेअर बाय लेअर काय काय नावं असतात त्याची, किंवा त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स वगैरे आपल्याला जो दिसून येतो त्या सगळ्या गोष्टी केबलच्या, आणि केबलचे जे काही डिफरंट टाईपचे जे जॉईंट्स आहेत जे ITI लेवलला बऱ्याचदा विचारले जातात ते सुद्धा, हे सगळे क्वेश्चन आपण कन्सिडर केले। तर टोटल 13 क्वेश्चन ह्याच्यामध्ये होते। जो केबल आणि केबल वायरिंग किंवा केबल जॉईंट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आपण कन्सिडर करू शकतो, ह्याच्यावर सगळ्यात जास्त आपल्याला वेटेज असणार आहे किंवा येऊ शकण्याचे चान्सेस जास्त आहेत। मी ॲनालिसिसवरूनच सांगतो जे आत्ता पेपर झाले ते। त्यानंतर स्विचगेअर आणि प्रोटेक्शन, ज्याच्यामध्ये येतो आपला सर्किट ब्रेकर्स, रिले आणि लाइटनिंग अरेस्टर। ऑलमोस्ट 2-2 क्वेश्चन तरी प्रत्येक पेपरला प्रत्येक टॉपिकवर होते, त्यामुळे हा पण एक आपला इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे, ब्रेकर, रिलेज आणि लाइटनिंग अरेस्टर। त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्स कंबाईन मिळून टोटल 7 क्वेश्चन जेवढे मेमरी बेस्ड होते तेवढे आपण डिस्कस केलेत ऑलरेडी। इंडक्शन मशीन, त्याच्यामध्ये DC मशीन आणि आपलं ट्रान्सफॉर्मर, हे तिघांना मिळून ऑलमोस्ट 7 क्वेश्चन होते। हे मेमरी बेस्ड, कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा क्वेश्चन आलेले असतील पेपरला। ओके, त्यामुळे 2024चे जे काय पेपर ॲनालिसिस हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहेत, आणि ह्या व्यतिरिक्त अजून कुठले करायचे ते आपण डिस्कस करूया। त्यानंतर ट्रान्समिशन रिलेटेड होते। ट्रान्समिशन म्हणजे स्पेसिफिकली म्हणायचं तर व्हेरियस इफेक्ट्स ज्याला आपण कन्सिडर करू शकतो, जसं की कोरोना इफेक्ट असला किंवा कोरोना इफेक्टचे रिलेटेड क्वेश्चन की कुठला गॅस होतो किंवा कुठला कलरचा असतो, हिसिंग नॉईज त्याच्यामध्ये आपल्याला येतो की नाही, अशा टाईपच्या गोष्टी होत्या। त्यानंतर प्रॉक्झिमिटी इफेक्ट असेल किंवा स्किन इफेक्ट असेल त्याच्यामध्ये, पाहिजे मी लिहितो साईड बाय साईड, इथे तुम्हाला लक्षात येतील जे इफेक्ट जे मी म्हणतो आहे। एकतर कोरोना लॉस असतो किंवा कोरोना इफेक्ट दिसतो, स्किन इफेक्ट असेल, हे सगळे इफेक्ट आहेत डिफरंट। त्यानंतर फेरांटी इफेक्ट आहे, त्याच्यामध्ये काय होतं, सेंडिंग एंड पॉवर, रिसिव्हिंग पॉवर, कोण कमी कोण जास्त। त्यानंतर प्रॉक्झिमिटी इफेक्ट, अशा टाईपचे जे काही इफेक्ट्स आहेत ना त्यावर डेफिनेशन विचारल्या होत्या किंवा त्याच्यामध्ये आतल्या छोट्या गोष्टी विचारल्या होत्या, त्यामुळे तो सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे। हातचे मार्ग सगळ्यात जास्त मला वाटतं की फुल फॉर्म विचारले जातात। व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेली आहे क्रॅश कोर्स, त्या बाबतीत मी सांगतो मी थोड्याच वेळात।
तर फुल फॉर्मवर डायरेक्टली तुम्हाला 4-5 ऑप्शन दिलेले असतात, करेक्ट ऑप्शन तुम्हाला फाइंड आउट करायचे असतो. हे तर हातचे मार्क आहेत, हे तुम्हाला पूर्ण मिळालेच पाहिजेत. हे फुल फॉर्मचे 5 आणि हे सिम्बॉलचे 5, ह्याच्यामध्ये डोकं लावायचंच नाही आहे. तुम्हाला फक्त वाचून घ्यायचं आणि माहिती असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी काय आहेत. ओके, व्हिडिओ थोडी मोठी होईल पण डिटेलमध्ये होईल, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. त्यानंतर 3 फेज कनेक्शनवर क्वेश्चन आले होते, 3 क्वेश्चन आले होते. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक पेपरला एक तरी कमीत कमी क्वेश्चन होता, आपण असं म्हणू शकतो. इन शॉर्ट, डेल्टा आणि स्टार कनेक्शनच्या बाबतीत मी म्हणतोय की लाईन करंट किती असतो, किंवा फेज करंट किती असतो, किंवा फेज व्होल्टेज किती आहे, लाईन व्होल्टेज किती आहे, √3 टाइम्स आहे का, किंवा 1/√3 टाइम्स आहे, 3 पट आहे का, या सगळ्या बाबतीचे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सबस्टेशनच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. इंडोर सबस्टेशन असू दे किंवा आउटडोर सबस्टेशन असू दे, किंवा पोल माउंटेड जर काय असतील, जर ट्रान्सफॉर्मर वगैरे असेल, किंवा कुठलं वुडन स्ट्रक्चर वगैरे यूज करता, किंवा कॅपॅसिटर बँक आपण का यूज करतो, किंवा सबस्टेशनमध्ये अर्थिंग वगैरे यूज होते, तर या सगळ्या बाबतीतले क्वेश्चन तुम्हाला जनरली विचारू शकतो. किंवा क्लिअरन्स किती असला पाहिजे सबस्टेशनमध्ये, त्या सगळ्या बाबतीत विचारले जातात. त्यानंतर फायर अँड सेफ्टी, म्हणजे कुठल्या टाईपचा फायर एक्सटिंग्विशर आपण यूज केला जातो, कुठल्या टाईपची फायर असेल तर या सगळ्या बाबतीत विचारले जातात, फायर आणि सेफ्टी बाबतीत. त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत सुद्धा क्वेश्चन होता, जे आपली टूल्स असतील किंवा जे काही वेरियस मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असतील त्या बाबतीत सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यानंतर एक सोलर पॉवर प्लांटचा एक क्वेश्चन होता, त्यामुळे पॉवर प्लांट बाबतीत क्वेश्चन एखादा विचारला जाऊ शकतो. किंवा एनर्जी सोर्सेस, रिन्युएबल एनर्जी कुठल्या आहेत, नॉन रिन्युएबल कुठल्या आहेत, कशाचा फायदा काय आहे, किंवा गिवन ऑप्शनपैकी 4-5 ऑप्शनपैकी तुम्हाला कुठला रिन्युएबल सोर्सेस म्हणजे पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा स्रोत ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. त्यानंतर कंडक्टर आणि इन्सुलेटरवर क्वेश्चन होते, कदाचित डायग्राम देऊन डायरेक्टली तुम्हाला इन्सुलेटर विचारला जाईल, किंवा कुठल्या कंडक्टरची रेझिस्टिव्हिटी किती असते, कोण सगळ्यात जास्त सुवाहक आहे, कोण सगळ्यात जास्त तुम्हाला हीट इझिली पास ऑन करू शकतो, कोण जास्त इलेक्ट्रिसिटी इझिली पास ऑन करू शकतो, कोण हलका आहे, या सगळ्या बाबतीत. नेटवर्क थिअरम्सवर सर्किटमध्ये तुम्हाला नेटवर्क सॉल्व करायला सांगतील, करंट फाइंड आउट करा किंवा व्होल्टेज फाइंड आउट करा, रेझिस्टन्स फाइंड आउट करा, अशा बाबतीत ते येऊ शकतील थिअरम्सवर. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्झिस्टरवर 2 क्वेश्चन होते, किंवा काही वेळेला डायोडवर पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ते 2-2 क्वेश्चन म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक पेपरला एक क्वेश्चन पण आले असं आपण टेंटेटिव्ह म्हणू शकतो. त्यानंतर टूल्सवर एक क्वेश्चन होता, म्हणजे ते एका पेपरात ज्यांना लक्षात होतात त्यांनी मला सांगितलं, कदाचित प्रत्येक पेपरात सुद्धा एक क्वेश्चन येते असू शकतो. तर हे आपले ऑलमोस्ट 15 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, मला माहिती नाही किती आहेत, पण दिसताना 15 दिसत आहेत टॉपिक. तर हे टॉपिक्स आपले इम्पॉर्टंट आहेत, तर हे तुम्हाला करायचेच आहेत, कारण हे आत्ताच्या पेपरला आलेले आहेत. परत काही जण डाऊट होता की पेपर पॅटर्न चेंज होईल का, त्यांनी ऑलरेडी पेपर असं म्हणाले की दिसलेत सगळ्यांना आता, आणि आता परत ॲडव्हर्टाइजमेंट आले, तर पेपर चेंज होईल का. पेपर चेंज नाही होणार, कारण ज्यांनी दिलेत किंवा जे नवीन दिलेत काही असलं तरी सुद्धा प्रत्येक क्वेश्चन येणारा तुमच्यासाठी नवीनच असणार आहे. ते क्वेश्चन्स चेंज करतील, टॉपिक चेंज करतील कदाचित, पण पॅटर्नच एक्झाम चेंज नाही करणार. म्हणजे पॉवर सिस्टीमवर जो आत्तापर्यंत विचारला झाला तर उद्या जाऊन ते का डायरेक्ट तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सवर अख्खा पेपर येईल, किंवा डायरेक्ट कम्प्युटर्सचे क्वेश्चन विचारले जातील, असं काही होणार नाही आहे. तर त्यामुळे पॉवर सिस्टीमवर फोकसच असेल बऱ्यापैकी, आणि जे काही टॉपिक्स आहेत ते आपण तसेही डिस्कस करतोच आहेत. त्यानंतर 2016 आणि 17चे पण एकदा बघून घेऊया, आणि ह्या दोघांपैकी जे मोस्ट कॉमन टॉपिक आहेत त्याच्यावर सगळ्यात जास्त आपलं फोकस असेल. कारण आत्ताचा 2016-17चा जो पेपर आहे तो वेगळ्या कंपनीने घेतलेला, आणि ॲप्टेक का असं काही नाव होतं याचं मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, आणि 2024चा पेपर IBPS कडून घेतला गेला आहे. तर त्यामुळे ह्या दोघांमध्ये जे कॉमन आहेत ते आपलं सगळ्यात हायेस्ट वेटेज असलं पाहिजे. ओके, तर जो 16-17मध्ये होता तर इलेक्ट्रॉनिक्सवर सगळ्यात जास्त वेटेज होता, पण इलेक्ट्रॉनिक्सचे आता फार कमी क्वेश्चन आले होते, तर त्यामुळे ह्याला मी इम्पॉर्टंट मार्क म्हणून करणार नाही. मार्किंग जे वाले आहेत ते मी फक्त हायलाईट करतो कुठले कुठले करायचे. इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीन ऑब्व्हियसली हा आपला एक इम्पॉर्टंट टॉपिक असेल, जो दोन्हीकडे विचारले गेलेल्या मशीनचं एक फार इम्पॉर्टंट टॉपिक ठरतो आपल्यासाठी. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकलसुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल तर ऑब्व्हियसली माहितीच पाहिजे, आणि ह्याचे यायचे चान्सेससुद्धा फार जास्त आहेत, कारण इझी टॉपिक आहेत, त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला करावंच लागेल. इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंट जे ऑलरेडी 24मध्ये पण आलेलं आहे, इथे पण यायचे चान्सेस आहेत. ओके, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स बघून घ्या, ह्याच्यामध्ये काय होतं, गेट्स रिलेटेड क्वेश्चन होता, अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, नॉट गेट, आणि त्यानंतर नंबर सिस्टीमचे क्वेश्चन्स होते. नंबर सिस्टीम रिलेटेड म्हणजे 2 असेल किंवा पॉवर 10 असेल, रॅडिक्स 2, रॅडिक्स 10, त्या बाबतीतले क्वेश्चन होते. हेक्साडेसिमल, डेसिमल, ऑक्टल, त्या बाबतीतले क्वेश्चन होते. तर ते बघून घ्या फक्त एकदा, मी कंपल्सरी कराच असं नाही म्हणणार, पण एकदा बघून घ्या. इलेक्ट्रिकल वायरिंग करायलाच लागेल, तुम्हाला सोडून चालणारच नाही आहे. कंडक्टर, इन्सुलेटर करायचंच आहे. युनिट पण तुम्हाला करायचंच आहे, कारण हे कॉमनच टॉपिक आहे, हे तुम्हाला करावेच लागतील. युनिट पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे क्वेश्चन. कम्प्युटर ॲप्लिकेशन मी सजेस्ट करणार नाही, कारण जे इम्पॉर्टंट आहे ते सगळ्यात पहिल्यांदा करून घ्या, आणि त्यानंतर जर वेळ मिळाला तर जा. मॅग्नेटिक सर्किट्स पण ठीक आहे, पण सबस्टेशन अर्थिंग
आणि सबस्टेशनच्या बाबतीत आणि ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या. तर हे जे रेड कलरने मी जे हायलाईट केलेले आहेत ते तुम्हाला मस्ट आहे करणं, आणि त्यानंतर उरलेला जर टाईम असेल तर तुम्ही बाकीच्या टॉपिक्सवर तुम्ही हात घालू शकता. ओके, तर हे 2024 आणि 16-17च्या पेपरचं ॲनालिसिस होता. आता ऑल ओव्हर द इंडिया जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत, घेतले गेलेले आहेत, त्यापैकी सगळ्यात हायेस्ट वेटेज कुठल्या कुठल्या क्वेश्चन किंवा किती वेळा क्वेश्चन विचारले गेले त्याचा हा एक पाय चार्ट दिला आहे, तोच एक बार ग्राफमध्ये सुद्धा दिलेला आहे. तो सगळ्यात पहिल्यांदा बघूया. हायेस्ट दिसतोय मला बेसिक इलेक्ट्रिसिटीवर, जे आपण म्हणालो की आपल्याला करायचंच आहे, तर त्यामुळे सगळीकडे तेच विचारलं जातं, त्यामुळे आपण पण तेच करतोय. त्यानंतर 798 हायेस्ट 2 नंबर, याच्यामुळे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे मेजरमेंट आणि इन्स्ट्रुमेंट जे आहेत आपल्याला टॉपिक ते करावे लागतील. त्यानंतर अल्टरनेटिंग करंट थिअरी, म्हणजे हे आपण बेसिकमध्ये जे काय येतं, फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे किंवा पॉवर किती काढू शकतो, एसीच्या बाबतीत कोण लॅग करतंय कोण लीड करतंय, हे तर सगळं मी तर बेसिकमध्येच कन्सिडर करतो, त्यामुळे या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजेत. इलेक्ट्रिकल ॲसेसरीज म्हणजे आपण ते परत इन्स्ट्रुमेंट वगैरेच म्हणू शकतो त्या बाबतीत वगैरे, त्यामुळे ठीक आहे या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट अजून काय आहे, ते 372ला काय इलेक्ट्रोकेमिकल इफेक्ट सेल वगैरे गरज नाही आहे आपल्याला तेवढी. मॅग्नेटिझम हवं तर बघू शकता, पण एकदम मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये मी नाही ठेवणार. युटिलायझेशनचं तर मला कुठे दिसलं नाही आहे क्वेश्चन, पण तरीसुद्धा जाऊ दे, आपण त्याला नको कन्सिडर करूया. ट्रान्समिशन, जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन हे आपल्याला थोडं बेसिक आयडिया आहे, हे आपण ऑलरेडी कन्सिडर केलं आहे. अंडरग्राऊंड केबल पण एक विचारले जातात बऱ्यापैकी. इथे एक दिसतोय मला 321वर कंडक्टर सेमीकंडक्टर, म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक्सचाच एक पार्ट आहे बेसिक. तुम्हाला डायोड, ट्रान्झिस्टर या बाबतीत तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर टूल्स आहेत आणि सेफ्टी, फायर सेफ्टीच्या बाबतीतले जे काही क्वेश्चन्स आहेत ते. ओके, त्यामुळे हे आपण अंदाजाने परत एकदा बघितलं काय काय लेवलचं होतं. सेम अजून रिमेनिंग टॉपिक्सपैकी पण इथे सगळ्यात हायेस्ट वेटेज आहे कम्प्युटर, आपल्याला करायचं नाही आहे, गरज नाही आहे. इलेक्ट्रिकलवर सगळ्यात हायेस्ट फोकस करा. त्यानंतर सेकंड हायेस्ट मला दिसतंय ट्रान्सफॉर्मर. मशीनचं तर सगळंच करायचं मी सांगितलं, DC मोटर असू दे, DC जनरेटर असू दे, 3 फेज इंडक्शन मोटर असेल, हे सगळं मशीन्सचाच पार्ट आहे आपला सगळा, हा आपल्याला करावा लागणारच आहे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिकल वायरिंग जो आपण केबलमध्ये कन्सिडर केला होता तो सुद्धा आपल्याला इथे करायचा आहे. ट्रान्झिस्टर वगैरे हा पण एक चांगला टॉपिक आहे, विचारला गेलेला आहे बऱ्याचदा. तर हे एवढे मला इम्पॉर्टंट टॉपिक दिसतात. आणि इथे परत आलं आहे आपलं सिंगल फेज मोटर किंवा वाइंडिंग बाबतीत पण क्वेश्चन आहे, अल्टरनेटरच्या बाबतीत DC जनरेटर अल्टरनेटर, तर ह्या बाबतीत क्वेश्चन्स दिसले. म्हणजे ओव्हरऑल टेक्निशियनला, इलेक्ट्रिशियनला काय काय लेवलचे क्वेश्चन्स आहेत ते दिसले. हे ऑल ओव्हर इंडियाच्या पेपरचा एक ओव्हरऑल ॲनालिसिस होता. ठीक आहे, तर आता एवढा अंदाजे आला टॉपिक कुठले ते मी मार्किंग करून दिलेत, तर त्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपला फोकस असला पाहिजे. तर क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल काय असेल, तर एका शब्दात सांगायचं तर इझी टू मॉडरेटमध्ये येतो पेपर आपला, जास्त कठीण पेपर येत नाही. ॲक्च्युअल तुम्हाला क्वेश्चन बघायचे तर मी जे रिसेंटली पेपर झाले त्याचा ॲनालिसिस केलेला आहे. टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियन, हे टेक्निशियन लेवलच्या ग्रेड आहे. तुम्हाला चॅनलवर गेल्यानंतर 3 मंथ्स एगो ऑलमोस्ट तुम्हाला इथे दिसून येईल, विथ डेट वगैरे इथे मी मेन्शन केलेल्या आहेत. आणि सोबतच आपण क्रॅश कोर्ससुद्धा चालू केलेला होता ह्याच्यामध्ये, आणि तो आपण आता कंटिन्यू करणार आहोत. तर त्यामुळे जे टॉपिक मी आता मेन्शन केले ते आपण एक एक करून कवर करत जाऊया, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि कंटिन्युअसली टचमध्ये पण राहील. थिअरी प्लस न्यूमरिकल आपण दोन्ही डिस्कस करूया. ओके, त्यानंतर नॉन टेक्निकलचं प्रिपरेशन मी सेपरेट डेडिकेटेड एक व्हिडिओ बनवली असेल. काही जणांनी ती व्हिडिओ बघितली नसेल, फर्स्ट टाईमच आपल्या चॅनलवर आले असतील, त्यामुळे त्यांच्यासाठी मी हे इथे इन्क्लूड केलेलं आहे. आत्ताच लास्ट व्हिडिओ मी अपलोड केली आहे, त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट आणि कशा प्रकारचे आहेत ते सगळ्याचं मी डिटेल दाखवले तुम्हाला. डिफरंट टाईप काय पॉसिबिलिटीज आहेत तर ते तुम्ही बघू शकता. लिंक तुम्हाला आहे यूट्यूबच्या प्लेलिस्टची, जे नॉन टेक्निकल प्रिपरेशन करतात, जे मी बऱ्याचदा सांगतो अड्डा 24/7चं बघा किंवा जेनिक एज्युकेशनचे बघा, त्या सगळ्या लिंक आहेत ना ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तर तिकडे तुम्ही जाऊन तुम्हाला आवडेल त्याची तुम्ही प्लेलिस्ट आहे ते बघू शकता. त्यानंतर क्वेश्चन प्रॅक्टिसचे पण जे काय बुक असेल जे मी स्वतः यूज केलं होतं ते सुद्धा तुम्हाला लिंक जे सगळे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून येईल. तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला हवं तर कुठूनही तुम्ही शोधू शकता. पण तुमचं काम थोडं सोपं करण्यासाठी मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. किंवा अजूनच हवं असेल तर तुम्ही टेक्स्ट बुक ॲप जे आहे त्याच्यावरून तुम्ही क्लर्क लेवलचे जे असतात IBPS क्लर्क लेवलच्या ज्या क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. POवर जायची गरज नाही आहे. टेक्निशियनसाठी AEसाठी मी म्हणतो की PO लेवलचे सॉल्व करा, पण टेक्निशियनसाठी क्लर्क लेवल इज सफिशियंट आहे. तेवढं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरी इट इज मोर दॅन इनफ. ओके, तर टेक्निकलचा पार्ट आपण क्रॅश कोर्समध्ये कव्हर करूया आणि ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेल्या आहेत, प्लेलिस्ट बनवली आहे, ती पण बघू शकता. आणि नॉन टेक्निकलचा पार्ट पण कुठून कव्हर करायचा ते मी तुम्हाला इथे लिंक वगैरे सगळ्या प्रोव्हाइड केलेला आहे. त्याआधी चेक करा, बघा
आणि तरी पण जर काय डाऊट असेल तर मग कमेंट करा बिंदास, ठीक आहे. तर बघूया आता 60 डेजची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. तर आत्तापासून 60 डेज 60 दिवस आपल्या हातात असतील असं आपण गृहीत धरूया आणि त्या हिशोबाने बघूया आपला पुढचा प्लॅन कसा बनवायचा ते. तर 2 कॅटेगरी स्टुडंट्स मी कन्सिडर केलेले आहेत. एक तर तुम्ही नवीन असाल म्हणजे आत्ताच नवीन ॲडमिशन जे 2024चे जे पासआउट झालेले आहेत ते सुद्धा असतील, किंवा ज्यांनी आत्तापर्यंत काहीच ठरवलं नव्हतं मी एक्झाम देणार नाही आहे, पण आत्ता तुम्ही ठरवताय की मी एक्झाम देतो आणि शून्यापासून तुम्ही तयारी करताय, असे मुलं आणि जे ऑलरेडी प्रिपरेशन करतायत बऱ्याच महिन्यापासून, तर त्यांच्यासाठी प्लॅन काय असेल दोघांचा आपण सेपरेट डिस्कस करूया. तुम्ही कुठे असाल, कदाचित तुम्ही या दोघांच्या मध्ये पण असाल, अर्ध तयारी झाली अर्धी बाकी आहे, तर त्या अकॉर्डिंग पण तुम्ही स्वतःला कन्सिडर करू शकता, ठीक आहे. नवीन स्टुडंटचं सगळ्यात पहिल्यांदा बघूया. 60 डेज प्रिपरेशन आहे, त्याच्यामध्ये मी तरी सांगेन तुम्हाला की 40 डेज आपले असतील. ते तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमचा सिलेबस कंप्लीट कराल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा सिलेबस कंप्लीट करा. तर सिलेबस कंप्लीशनमध्ये आपल्या 2 गोष्टी येतील. एक तर तुम्ही थिअरी प्लस कन्सेप्ट जे काय आहे ते तुम्ही क्लिअर कराल आणि सोबतच तुम्ही त्याच्यासोबत क्वेश्चन्सची प्रॅक्टिस पण करा. क्वेश्चनची प्रॅक्टिस कुठून करायची, एक तर मी क्रॅश कोर्समध्ये तर कव्हर करतोच आहे, त्या व्यतिरिक्त बुक वगैरे पण मी तुम्हाला थोड्याच वेळ सजेस्ट करतो, तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे 40 डेजचं माझं टेंटेटिव्ह शेड्यूल असेल आणि उरलेल्या 20 दिवसामध्ये मी टेस्ट सिरीजवर जम्प करेन. टेस्ट सिरीज द्यायला लागेल आणि सोबतच जे ऑलरेडी वाचलेलं आहे मी त्याची मी कंटिन्युअसली रिव्हिजन करायला लागेल. ओके, 40 डेजमध्ये मी माझा सिलेबस सगळ्यात पहिल्यांदा कंप्लीट करेन, सिलेबस कंप्लीशन, आणि त्यानंतर मग 20 दिवसामध्ये मी टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन. कदाचित 40 दिवसामध्ये तुमचं नाही होणार सिलेबस कंप्लीट, जास्त लागेल, पण तरीसुद्धा साईड बाय साईड तुम्ही टेस्ट द्यायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला काय काय वाचलेलं आहे त्यापैकी पण तुमच्या मिस्टेक्स ज्या होत आहेत ना त्या तुम्हाला तिथे लक्षात येतील. टेस्ट देताना मला टाईम मॅनेज करता येतोय की नाही करता येते, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजेल. ओके, त्याच्यानंतर आता हे 40 डेजमध्ये कसं करायचं, टेक्निकल कसं करणार, नॉन टेक्निकल कसं करणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॅरलल साईड बाय साईड चालवाव्या लागतील. मी ऑलरेडी एक 75 डेजची स्ट्रॅटेजी बनवली होती, त्याच्यावरून तुम्ही एक रेफरन्स घेऊ शकता. पण 60 दिवसापैकी एक टेंटेटिव्ह रफ शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं की 40 डेजमध्ये आणि 20 डेजमध्ये काय करायचं ते. तर 40 दिवसापैकी तुम्हाला 15 टॉपिक्स ऑलमोस्ट मी लिहून दिले, 15 ते 20 असतील टॉपिक. तर टेंटेटिव्ह प्रत्येक दिवसाला तुम्ही 2 टॉपिक देऊ 2 दिवस देऊ शकता प्रत्येक टॉपिकला. काही ठिकाणी 3 द्यावे लागतील, मोठे असतील जिथे नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असेल. काही जसे की टूल्स आहे, सेफ्टी आहे, ते तुमचे एक दिवसात कदाचित 2 टॉपिकसुद्धा होऊ शकेल. तर हे तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला फ्लेक्झिबल थोडं करावं लागेल. दुसरं मी 75 डेजची जी व्हिडिओ बनवली आहे ती लिंक मी वरती आय बटनवर तुम्हाला मिळेल, त्याच्यावरून एक रेफरन्स अंदाज घेऊ शकता काय करायचं आहे ते. आणि ओल्ड स्टुडंटचा ज्यांचा ऑलरेडी सिलेबस झालेला आहे त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असू शकते. एक तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल 10 डेजमध्ये तुमचं कदाचित ब्रेक झाला असेल, तर त्यामुळे 10 डेजमध्ये तुम्ही रिव्हिजन करा. जे तुमचं ऑलरेडी झालेलं आहे ते वाचून घ्या, काही हरकत नाही आहे. सोबत वाटलं तर तुम्ही क्वेश्चनची पण प्रॅक्टिस करा या 10 दिवसामध्ये जे झालं आहे ते. त्यानंतर उरलेल्या 20 दिवसामध्ये म्हणजे त्यानंतरचे जे 20 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हवं तर न्यू टॉपिकसुद्धा बघू शकता. आत्ता मी जे नवीन टॉपिक सांगितलं आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाजा आला असेल की काय नवीन टॉपिक आहेत जे करणं मला खरंच इम्पॉर्टंट आहे, जे तुम्ही कदाचित स्किप केले असतील, तर त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. आणि त्याच्यासोबत तुम्ही क्वेश्चन्सची प्रॅक्टिससुद्धा करा. आणि तुमचा सगळा सिलेबस ऑलरेडी कव्हर झालेला आहे, प्रॅक्टिस झाली आहे, छान रिव्हिजन झालं आहे. त्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीज जे उरलेले 30 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही टेस्टवर जाऊ शकता. टेस्ट सिरीज आणि प्लस सोबतच तुम्ही रिव्हिजन करू शकता. टेस्ट सिरीज प्लस रिव्हिजन कसं करायचं मी ऑलरेडी सांगितलं आहे. जर हवं असेल सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ तर तसं पण सांगा मला कमेंट्समध्ये, तशी पण व्हिडिओ मी आणतो. ओके, पाहिजे तर हॅशटॅग तुम्ही सांगा टेस्ट सिरीज व्हिडिओ. ओके, हे तुम्ही पाहिजे तर लिहा कमेंट्समध्ये. जर कोणाला हवी असेल तर व्हिडिओ त्या हिशोबाने आपण घेऊ नये. मी ऑलरेडी काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण वेगळीच हवी असेल तर सांगतो, ते पण काय हरकत नाही आहे आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर बुक्स विचाराल तर मी हमखास सांगेन आणि मला कुठला सेकंड थॉट पण नाही आहे माझ्या डोक्यामध्ये की तुम्हाला जर थिअरी आणि कन्सेप्टसाठी कुठलं बुक हवं असेल तर ह्याच्या पलीकडे जाऊच नका. ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे की आपलं जे नेहमीचं पुस्तक आहे सुबोध विद्युतशास्त्र, मराठीतून आहे आय नो, पण हेच पुस्तकातून जर तुम्ही वाचून गेलात तर 90-95% क्वेश्चन तुमचे इझिली सॉल्व्ह होतील. ह्याच्या पलीकडे काहीच आलेलं नाही आहे. ज्यांनी पेपर दिला आहे व्यवस्थित, ज्यांनी हे पुस्तक पण वाचलेलं आहे
त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की हे पुस्तक वन ऑफ द बेस्ट आणि मी स्वतःसुद्धा बघितलं आहे. ह्याच्या पलीकडे जास्त काहीच येत नाही, सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. ते तुमच्याकडे ऑलरेडी असेलच, जर नसेल तर परचेस करू शकता. वन ऑफ द बेस्ट बुक आहे आणि ITI टेक्निशियनसाठी तर मला वाटत नाही की ह्याला दुसरं ह्याला फाईट करणार कुठलं बुक असेल. ओके, तर हे पुस्तक घेऊ शकता तुम्ही, डेफिनेटली घ्या. लिंक वगैरे मिळेल तुम्हाला. आणि क्वेश्चन प्रॅक्टिससाठी खरं सांगायचं तर दुसरं मला चांगलं कुठलं बुक मिळालं नाही जे मराठी लँग्वेजमध्ये असेल, कारण बरेच मुलं मराठीमधून देतील पेपर कदाचित, तर त्यांना मराठीची सवय असेल. तर मला मराठीतलं कुठलंच बुक मिळालं नाही. पण हे आपलं यूथ पब्लिकेशनचं एक पुस्तक मिळालं, 2 पार्टमध्ये आहे, वॉल्यूम 1 आणि वॉल्यूम 2 मध्ये. हे तुम्ही पुस्तक रेफर करू शकता. ह्याचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यामध्ये इंग्लिशमधून मिळतील. जर तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. लिंक वगैरे सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ह्याची PDF माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. ओके, मी आधीच सांगतो, ह्याची पण तुम्ही कमेंट करा, जर PDF असेल तर पाठवा. याची PDF माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, म्हणून मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर परचेस करू शकता. थोडं कॉस्टली आहे, पण तुम्ही इन्व्हेस्ट करायचे असेल, प्रॅक्टिस करायची असेल तर करू शकता, किंवा अदरवाईज टेक्स्ट बुकवर तुम्ही ॲपवरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण मी बरेच पुस्तकं बघितली, स्वतः फिजिकलीसुद्धा बघितली, पण त्याच्यामध्ये सोल्युशन पण प्रोव्हाइडेड नाही आहे. फक्त ABCD एवढंच फक्त त्याच्यामध्ये उत्तरं दिलेली आहेत. त्याचं आन्सर त्यांनी दिलेलेच नाही आहे एक्सप्लेन करून. ह्याच्यामध्ये तेवढं तरी ॲटलिस्ट मला दिसलं, म्हणून मी हे तुम्हाला सजेस्ट करतो आहे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी. आणि थिअरीसाठी मी ऑलरेडी सोबतचं सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर बेस्ट टेस्ट सिरीज, बरेच जण विचारले जातात की टेस्ट सिरीज द्यायची तर कुठून देऊ आम्ही. बरेच टेस्ट सिरीज आता नवीन आलेले आहेत. तर खरं सांगायचं तर मी शोधली टेस्ट सिरीज कुठली, पण मला बेस्ट टेस्ट सिरीज आत्तापर्यंत मार्केटमध्ये भेटली नाही. मी शोधली खरंच, पण मला नाही भेटली टेस्ट सिरीज. आणि आता मी विचारलं की माझा टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस कुठून करू, टेस्ट सिरीजला क्वेश्चन द्यायचे असेल, आम्हाला टाईम मॅनेज करायचं, सगळ्या गोष्टी कुठे करू. तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका, आपली टेस्ट सिरीज येते. ओके, अपना टेस्ट सिरीज आने वाला है, टेन्शन मत लो. तो जर काय आली, मी डेफिनेटली काम चालू आहे त्याच्यावर. अमेझिंग टेस्ट सिरीज आपली ITIच्या टेक्निशियनसाठी, असिस्टंट टेक्निशियनसाठी, टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2 साठी आपल्या ॲपवर भेटेलच तुम्हाला. ओके, तर सगळ्या लिंक वगैरे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अमेझिंग इंजिनियर्स तुम्ही प्ले स्टोअरवर सुद्धा चेक करू शकता, ॲप स्टोअरवर, ॲपलवर पण आहे, त्याची पण लिंक मिळेल खाली. आणि ऑर्गनायझेशन कोड तिथे IFTZNN तुम्ही टाकला तर तुम्ही लॉग इन करू शकता. तर जेव्हा केव्हा येईल मी टेलिग्रामच्या ग्रुपवर आपल्या अपलोड करेनच जे काय आहे ते. तर आता आय होप तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितली असेल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. ठीक आहे, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या. परत एकदा रिकॉल करूया काय काय ते इम्पॉर्टंट टॉपिक, टेक्निकल, नॉन टेक्निकल. क्रॅश कोर्स पण येतो आहे आपला. बाकीच्या टेस्ट जे काही एक्झाम झाल्या त्याच्यापैकी कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत. 2016-17चा, त्यानंतर 2024चा पेपर ॲनालिसिसचा. माझ्या मते एक एक करत सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कवर केलेल्या आहेत. तर काय उरलं नसेल तर त्यामुळे काही तुमचे डाऊट्स असतील आता तुम्ही विचारू शकता बिंदास. आणि ठीक आहे, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन स्ट्रॅटेजीसोबत.